हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केलं अत्यंत वादग्रस्त विधान। पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांनी विजयाचा दिवा लावला अशी थेट तुलना भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नव्या वादाला तोंड फोडले। राजर्षी शाहूंच्या कोल्हापूर नगरीतील वस्त्रोद्योग नगरी अशी ओळख असणाऱ्या इचलकरंजीची थेट पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने नव्या वादाला तोंड फुटले। आजूबाजूला सर्व अदृश्य शक्तींनी धैर्यशील मानेंना घेतलं असताना सुद्धा त्यांनी दिवा लावला असं वक्तव्य भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलं। खासदारकीच्या निवडणुकीमध्ये इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांना अनेक अदृश्य व्यक्तींनी घेरलं होतं। अदृश्य शक्तीनं घेरलेला असताना देखील पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांनी वादळात देखील दिवा लावला। इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांना अनेक अज्ञात शक्तीनं घेरलं होतं तरी देखील या वादळात धैर्यशील माने यांनी दिवा लावून विजय मिळवला असं वक्तव्य त्यांनी वाळवा येथे क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात वक्तव्य केलेलं आहे। लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे माझ्यासोबत होते, परंतु काही अज्ञात शक्ती देखील माझ्यासोबत होत्या। त्यांची नावं घेतली तर अवघड होईल, परंतु होता जीवा म्हणून वाचला शिवा असं सांगत धैर्यशील माने यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक अदृश्य शक्तींचं सहकार्य झाल्याची स्पष्टोक्ती दिली। परंतु भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मात्र इचलकरंजीला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने त्या विधानावर जोरदार चर्चा होत आहे। मी सुरुवातीला धैर्यशील माने आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आपल्या सर्वांना विनंती टाळ्या वाजवून एकदा धैर्यशील मानेच आपण अभिनंदन करावं। की इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे तो, कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती। आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या अवथळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला। ते धैर्यशील मानेंचं मी मनापासून अभिनंदन करतो। मनापासून या ठिकाणी आणि बरं झालं त्यांनी सांगितलं की मी विमानाने आलो नाही, मी गाडीने आलो। आता पुढच्या वेळेस तुम्ही ट्रेनने या आणि त्यानंतर परत तुम्ही मोटरसायकलवर या आणि गरज पडली तर सायकलवर सुद्धा या। काल राज्याचे मुख्यमंत्री पंढरपूरला बुलेट गाडीवर मागे बसून गेले। मला असं वाटतं हा राज्याचा नेता असतो, तो सामान्य माणसामध्ये मिसळतो, ती शिकवण आपल्याला ह्या माध्यमातून। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, इचलकरंजी।